देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसने मागील आठवड्यापासून गॅस टंचाईच्या नावावर राज्यभर काहूर उचललेला आहे. युद्धाची परिस्थिती आणि संभाव्य स्थिती लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी गॅसचा वेळेवर पुरवठा होत नसल्याचं कारण पुढे करत त्याचं राजकारण काँग्रेस पक्षाने सुरू केलं आहे. वस्तुस्थिती समजूत असतानासुद्धा काँग्रेस केवळ राजकारण करत आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांनी जळगाव जामोदमध्ये केला आणि त्यासाठी म्हणून आज भाजपाचे प्रचंड कार्यकर्ते जळगाव शहरामध्ये एकत्र येऊन त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या हे केवळ नौटंकी करणे आहे. आमचं तर हेच म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन एखाद्या मिमिक्री शोमध्ये एखाद्या लाफ्टर शोमध्ये काम करावं, जेणेकरून त्यांच्यातली कला जी आहे ते लोकांनाही कळेल. पराभवाने सातत्याने वैफल्यग्रस्त झालेले आहेत राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी. आज त्यांचा जो कोणता विषय नाही, कोणता मुद्दा नाही, केवळ काही झालं तर मोदीजींना दोष देणे. आज युद्ध हे इस्रायल आणि इराणमध्ये सुरू आहे, परंतु त्या युद्धाचा खापर बा मोदीजी काही बोलत नाही, मोदीजी काही बोलत नाही, याही विषय मोदीजींना या युद्धाच्या विषयात सातत्याने बोलत आहे. त्या व्यतिरिक्त आपण आज काँग्रेसचा काळ सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत जो तळागाळातला शेवटचा दरिद्री नारायण आहे, तो विकासाच्या पंक्तीमध्ये अगदी शेवटी उभा आहे, त्याच्या घरात नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलेंडर पोचवलं आणि माझी मायमौली आज गॅसवर स्वयंपाक करते आहे. आणि प्रत्येकाला गॅस सिलेंडरचं वितरण हे सर्वत्र ठिकाणी हे सातत्याने सुरू आहे. गॅसचं वितरण हे सातत्याने सुरू असल्यावर देखील संजय राऊत, शिवसेनेचे नेते संजय राऊत, उभाटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर, नरेंद्र मोदींवर, महायुतीच्या सरकारवर आरोप करतात की यांच्या काळामध्ये सिलेंडरचा तुटवडा पडलेला आहे. बंधूंनो, मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो आहे की कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. ज्या प्रमाणात काँग्रेसचं सरकार असताना जेवढे सिलेंडर वाटले होते त्याच्या कितीतरी हजारो पट सिलेंडर मोदीजींनी अगदी पहाडपट्टीमध्ये जो वनवासी बांधव राहतो आहे, जो मागासवर्गीय आहे, त्याच्या घरापर्यंत हे सिलेंडर पोहोचवण्याचं काम केलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं, मोदीजीचं सरकार हे प्रत्येकाला सिलेंडर देण्यासाठी, प्रत्येकाला डिझेल पेट्रोल योग्य दरात, माफक दरात देण्यासाठी हे योग्य त्या पद्धतीने कारभार चालवत आहे. आणि देशाची जी वाटचाल आहे, आपली जी अर्थव्यवस्था काँग्रेसच्या वेळेस 11व्या स्थानी होती, आज आपली पाचव्या ठिकाणी अर्थव्यवस्था 5व्या ठिकाणी आलेली आहे. आणि चौथ्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल, एक चांगली भारताची वाटचाल, विकसित राष्ट्राची वाटचाल हे नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात भारताची सुरू आहे. त्यामुळे आम्हाला गर्व आहे की असे नेते, नरेंद्रभाई मोदी यांच्यासारखे नेते आम्हाला मिळालेले आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचा देखील कारभार आज चांगल्या पद्धतीने चालवत आहे. साक्षीदार न्यूजसाठी नितीन ढगे, जळगाव जामोद.